नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या फंडामेंटलच्या या सिरीजमध्ये. इंडियन टोबॅको कंपनीबद्दल आपण आज फंडामेंटली जाणून घेऊया. आय टी सीचे आपण थोडंसं भूतकाळ बघू, हिस्ट्री बघू, इतिहास बघू आपण. ऑगस्ट 24, 1910 या कंपनीचं नाव होतं इम्पेरियल टोबॅको कंपनी. ते थोड्या दिवसांनी म्हणजे तेव्हा एक ब्रिटिश काळ होता, हे ब्रिटिशांच्या अंडरमध्ये ही कंपनी काम करत होती. जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य भेटलं त्याच्या काही काळानंतर ही कंपनी आपण स्वतःकडे घेऊन टाकली आणि तिचं 1970ला आपण नाव टाकलं इंडियन टोबॅको कंपनी. तिला आपण नंतर 1974ला आय टी सी या नावाने लिमिटेड झाली. ती आय टी सी ही पूर्ण आपल्या सिगरेट इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात मोठी कंपनी आहे. म्हणजे आता जे माझ्यासारखे असन, जे यूथ असन, त्यांना चांगलंही कळतं की आय टी सीचे ब्रँड कोणकोणते आहे. तुम्हाला सगळ्यात जास्त आवडणारा ब्रँड क्लासिक, गोल्ड फ्लॅग, फ्लेअर, ड्यूक, रॉयल असे आय टी सीचे सिगरेट हे ब्रँड कधी नव्हतं तुम्ही पिले असन. आय टी सी मॅन्युफॅक्चरिंग करती बेंगलोर, शहानापूर, कोलकाता आणि पुणे या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग त्यांच्या कंपन्या आहे. आता एफ एम सी जी सेक्टर, आता आपण बघू आय टी सी एफ एम सी जीमध्ये कसं काम करते. एफ एम सी जीमध्ये आशीर्वाद, जे आपले खतरो के खिलाडी अक्षय कुमार आहे, हे नेहमी नेहमी ॲडव्हर्टाईज देत राहत्या आशीर्वाद आट्याची. सनफिस्ट आहे, बिंगो आहे, बी नॅचरल आहे, असे खूप सारे ब्रँड आय टी सीच्या अंडरमध्ये येतात. हे पूर्ण आय टी सी स्वतः त्याला हे करते. क्लासमेट झालं, हे पूर्णतः कंपन्या आपल्या एफ एम सी जी सेक्टरमध्ये येतात. आता आय टी सी बघू हॉटेल इंडस्ट्रीमध्ये काय काम करते. वेलकम हॉटेल तुम्ही खूप ठिकाणी ऐकलेलं असाल, बेंगलोर, मुंबई, पुणे, आपण गुजरात, सुरत ह्या ठिकाणी वेलकम हॉटेल एक 5 स्टार हॉटेल म्हणून ओळखल्या जाते. ह्या हॉटेलमध्ये आय टी सी इन्व्हॉल्व आहे. आता बघू आपण अजून आय टी सी कशा कशामध्ये इन्व्हॉल्व आहे. पेपर अँड पॅकेजिंगमध्ये, म्हणजे आय टी सी ही पूर्ण कंपनी इनबिल्ट वन मॅन आर्मी आहे. ही प्रत्येक सेक्टरमध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला भेटणार आहे. तुम्ही एफ एम सी जीमध्ये जा, सिगरेटमध्ये जा, हॉटेल जा, प्रत्येक गोष्टीमध्ये याची मॅन्युफॅक्चरिंग आय टी सीची आहे. आता बघा मी म्हणलं त्याचप्रमाणे आय टी सी अजून बिझनेस त्यांचा असा आहे की ॲग्रीमध्ये सुद्धा त्यांचा बिझनेस आहे. आय टी सी मार्स आणि आय टी सी मिशन मिलिटेस म्हणून हे दोन त्यांच्या ॲग्रिकल्चर फर्म आहेत. याच्याद्वारे ते एक हरियाणाच्या साईडला त्यांचा एक छोटासा प्रोजेक्ट चालू असतो. तर फंडामेंटली जाणून घेण्यापूर्वी ना मित्रांनो, एक लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. व्ह्यूअर्स खूप वाढते आहे, पण मॅटर काय होतं आहे, सबस्क्रायबर वाढत नाही आहे. एक मोटिवेशन, एक किक नाही भेटत आहे आपल्या. एक फंडामेंटली इतकं कोणी सांगत नाही मार्केटमध्ये. आपण एक थोडंसं डे बाय डे ग्रोथ करत चालू. तुम्ही मला सजेशन करा, कमेंट करा. तुमचे काही ज्या स्टॉकमध्ये तुम्ही अटकलेले असाल त्याबद्दल मला थोडेसे कमेंटमध्ये सजेशन करा जा. मला एक माहिती द्यायचा, मी त्याबद्दल तुम्हाला फंडामेंटली आणि एक थोडंफार टेक्निकली मी जास्त तुम्हाला ॲडवाईस करू शकतो. आता आपण फंडामेंटली जाणून घेऊया आय टी सीबद्दल. आता आय टी सी जो मार्केट कॅप आहे तो 6 लाख करोडचा आहे. जो पी ई रेशो आहे तो 31 आहे, एक थोडं नियर बाय हायच्या आसपास. आर ओ सी 37%. डेथ 300 कोटीचं, सॉरी, डेथ आहे 300 कोटीचं. ई पी एस 16 रुपये. करंट प्राईस सध्या आय टी सीची करंट प्राईस चालू आहे 514 रुपये. बुक व्हॅल्यू 59 रुपये. आर ओ ए रिटर्न ऑन इक्विटी 28%. डिव्हिडंड यील्ड 2.68%. प्रॉफिट ग्रोथ थोडा कमी दिसतोय आपल्याला फंडामेंटली बघितलं आपण तर 3%. सेल्स ग्रोथही त्याच लेवलला आहे 3%. सध्या आय टी सीचा हाय आणि लो, एक 52 वीकचा लो आहे 399 आणि 52 वीकचा हाय आहे 520. म्हणजे सध्या मार्केट हायच्या खूप जवळ आहे. डिव्हिडंड यील्ड 2.68%. फेस व्हॅल्यू 1 रुपया. कॅश इक्विव्हॅलंट, म्हणजे जो आय टी सीकडे कॅश आहे तो खूप प्रमाणात आहे. कर्ज फक्त एक थोडंसं पकडणं पडणं आपल्याला, पण कॅश 7,218 करोड आहे. आय टी सीचे शेअर होल्डर्स आहे 37 लाख
56,541. आता प्रॉफिट लॉस स्टेटमेंट, आता याच्याबद्दल आपण एक सेपरेट व्हिडिओ तयार करणार आहोत. आता मी फक्त तुम्हाला एक सांगतो की याच्यात तुम्हाला फंडामेंटली सगळ्यात जास्त काय बघायचं आहे. तर तुम्हाला सगळ्यात मेन बघायचं आहे प्रॉफिट बिफोर टॅक्स. बस, कारण की तुमचा जो प्रॉफिट आहे हा टॅक्स कटून सगळं कटून जे काय STT राहते, GST राहते, जे अदर चार्जेस असते आपल्या गव्हर्नमेंटचे, ते सगळे पकडून जो प्रॉफिट आफ्टर टॅक्स असतो तो कंपनीचा कधी सगळ्यात मेन नसतो. त्या कंपनीचा आता आपण फक्त फंडामेंटली आपल्याला प्रॉफिट बिफोर टॅक्स बस एवढी गोष्ट बघणं आहे. हा मागच्या 3 क्वार्टरली रिझल्ट तुम्हाला दिसत आहे. मार्च 2014, मार्च 2014, 15, 16, 17, 18, 19, 20, 21 आणि लेटेस्टमधला मार्च 24. तर आपण बघू शकतो या कंटिन्यू ते प्रॉफिटमध्ये ग्रोथ करत आहेत. म्हणून ITC फंडामेंटली खूप जास्त स्ट्रॉंग आहे. स्ट्रेंथ बघू. कंपनीची स्ट्रेंथ आहे, मी म्हणल्याप्रमाणे कर्ज खूप कमी आहे, डेट जे ते एकदम फ्री आहे. म्हणजे 300 कोटी काहीच नाही त्यांच्यासाठी, कारण की बॅक ऑफ हँडला त्यांच्याकडं 7,000 कोटीचं फंड पडलेलं आहे. ROE 27% आहे. आजपर्यंत इंडियन मार्केटच्या इतिहासात ITCने खूप जास्त डिव्हिडंड दिलेला आहे, तो 92%. लिमिटेशन, एक थोडीशी लिमिटेशन आहे की फक्त की जी बुक व्हॅल्यू आहे ती 8 वेळेस हाय आहे. म्हणजे 1 रुपया आहे तर ती 8 रुपये जास्त आहे, तर 8.6 टाइम्स जी हाय आहे. आणि पुअर सेल्स ग्रोथ आहे, एक म्हणजे प्रॉफिट आणि सेल्स ग्रोथ एक सेम असल्यामुळं तो निगेटिव्ह पॉईंट आपल्याला धरला जाईल. मागच्या एक फ्यू इयर्समध्ये एक 8%च्या आसपास त्यांचा एक पुअर सेल चालू आहे. आता बघूया आपण टेक्निकली ITC. आता टेक्निकली आपण बघितलं तर मंथमध्ये खूप बेस्ट एक व्यवस्थित त्याने पॅटर्न देऊन एक बुलिश इंगल्फिंग देऊन मार्केट स्वतःला सस्टेन केलं आहे. 514-15च्या आसपास तो आता सस्टेन झालेला आहे. तर मित्रांनो, आता आपण बघूया डेमध्ये एक ब्रेकआउट देऊन एक सस्टेन झालं आहे मार्केट. एक नाही म्हणलं तरी आपण बघितलं तर एक 14-15 दिवसापासून मार्केट एक स्वतःला अप्पर लेवलला एकदम सस्टेन करत आहे. लाईफ टाईम आहे 520 रुपये आहे त्याचा, तो तिथंच एक नियर बाय तिथंच खेळतोय. तर आपण एक 520च्या वर आपल्याला एक अपॉर्च्युनिटी दिसतीये बाईंगची, आणि आपलं एक टार्गेट राहील 540, आणि त्याच्या पुढचं आपलं एक टार्गेट राहील 575 ते 578च्या मध्ये. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल प्लीज लाईक, शेअर करा, कमेंट करा, आणि तुम्हाला ज्याही स्टॉकबद्दल माहिती लागत असेल त्याबद्दल मला कमेंट करा.